कधी विचार केलाय का आपण रोजच्या बोलण्यातले काही शब्द कुठून आलेत? आपण किल्ला म्हणतो, दरवाजा म्हणतो, दुकान म्हणतो, अगदी फक्त हा शब्द सुद्धा. हे शब्द आपल्या मराठीत इतके रुळलेत की ते आपले वाटतात, पण जरा खोलात गेलं तर कळतं हे शब्द मराठीतले मूळचे नाहीत. मग हे आले कुठून? एका अशा भाषेतून जी कधी काळी आपल्या महाराष्ट्रात राजभाषा होती, जी सुफी संत, व्यापारी आणि राजकर्त्यांसोबत इथे आली आणि मराठीच्या गळ्यात गळा घालून मित्र झाली. होय, ही आहे फारसी भाषा. चला आज मराठी आणि फारसीच्या या अनोख्या नात्याचा प्रवास जाणून घेऊया. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये. आता तुम्ही म्हणाल, अरे फारसी आणि मराठी हे कसं काय? खरंय, हे नातं थोडं अनपेक्षित वाटतं, पण जरा मागे वळून बघा. त्या काळात जेव्हा महाराष्ट्रात सुलतानांचे झेंडे फडकत होते, व्यापारी रस्ते गजबजलेले होते आणि सुफी संतांच्या गप्पा रंगत होत्या, तेव्हा फारसी ही फक्त भाषा नव्हती, तर ती होती सत्तेची, व्यापाराची आणि संस्कृतीची भाषा. आणि मराठी ती होती सगळं आपलंसं करणारी, सगळ्यांना सामावून घेणारी एक खुली मनाची भाषा. मग काय, फारसी आणि मराठीचं हे नातं जुळलं आणि त्यातून जन्म झाला एका समृद्ध शब्दसागराचा. बघा, आपण जेव्हा खुर्ची म्हणतो किंवा कागद म्हणतो तेव्हा आपल्याला वाटतं, अरे हे तर मराठी शब्द. पण थांबा, ही फारसी भाषेची जादू आहे. फारसी आणि मराठीचं नातं म्हणजे जणू दोन मावस बहिणींची गट्टी. या दोघींची मुळं एकाच कुळातली आहेत. इंडो युरोपियन भाषा कुटुंब यातलं उपकुटुंब आहे इंडो इराणी. म्हणजे काय, तर मराठी आणि फारसी यांची वाक्यरचना, काही शब्दांचा अर्थ आणि रंग कुठेतरी एकमेकांना मिळता जुळता आहे. पण फक्त भाषिक साम्यच नाही, तर इतिहासानंही या दोघींना जवळ आणलंय. फारसी भाषा महाराष्ट्रात कशी आली? असं नाही की कुणीतरी फारसीचा बटवा घेऊन इथे उतरलं आणि म्हणालं, हे घ्या, हे शब्द वापरा. 12व्या शतकापासून फारसी इथे यायला लागली. व्यापारी, सुफी संत, राजकर्ते यांच्यासोबत फारसी महाराष्ट्रात रुजली. पण खरी गंमत तेव्हा झाली जेव्हा 13व्या शतकात अल्लाउद्दीन खिलजी आणि नंतर मोहम्मद तुघलक यांनी इथे आपलं बस्तान बसवलं. तुघलकांनी तर चक्क दिल्लीहून राजधानी दौलताबादला हलवली. मग काय, फारसी बनली राजभाषा. आता राजभाषा म्हणजे काय? म्हणजे सगळं राजकारभाराचं काम फारसीतच चालायचं. पत्र, दस्तऐवज, आदेश सगळं फारसी. आणि हळूहळू ही भाषा मराठीच्या रोजच्या बोलण्यात मिसळत गेली. जमादार, फौजदार, जकात, नाका असे शब्द फारसीतून मराठीत आले आणि इथे कायमचे रुजले. आता मराठी साहित्याकडे वळूया. संत एकनाथांचा एक प्रसिद्ध अर्जदस्त आहे. अर्ज हा शब्दच फारसी आहे आणि त्यातले बरेचसे शब्दही. एकनाथांनी मराठीत खूप लिखाण केलं, पण जेव्हा त्यांना राज्यकर्त्यांकडे अर्ज करायचा तेव्हा ते फारसी शब्दांचा वापर करायचे. का? कारण ती त्या काळची व्यवहाराची भाषा होती. आणि फक्त संत एकनाथच नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही फारसीचा बोलबाला होता. त्यांच्या पत्रांमधूनही फारसी शब्दांचा मारा दिसतो. पण गंमत बघा, शिवाजी महाराजांनी फारसी उत्तम बोलायला शिकली, पण त्यांना मराठीचा अभिमानही होता. त्यांनी राजव्यवहार कोश तयार केला, ज्यामुळे फारसी शब्दांचा प्रभाव कमी होऊन मराठी शब्दांना उभारी मिळाली. प्रधान, अमात्य, सरसेनापती असे शब्द त्यांनी रूढ केले. पण तरीही किल्ला, दरवाजा, खजिना यासारखे शब्द मराठीत कायम राहिले. आजही मराठवाड्यात जिथे निजामाचा प्रभाव होता, तिथल्या बोलीभाषेत फारसी आणि उर्दूचा ठसठसाट दिसतो. खुद्द म्हणजे स्वतः, फक्त म्हणजे केवळ, दावा म्हणजे हक्क, हे सगळे शब्द फारसीतून आले आणि मराठीतले झाले. फक्त शब्दच नाही, तर शह देणे, आर्जव करणे, नेस्तनाबूत करणे यांसारखे वाक्प्रचारही फारसीनं आपल्याला दिले. आणि ही फारसीची देणगी फक्त शब्दांपुरती मर्यादित नाही. आपल्या मराठी बोलण्याचा लहेजा, काही शब्दांचा उच्चार, अगदी आपल्या विचार करण्याची पद्धतही कुठेतरी फारसीनं प्रभावित केली आहे. 1925 मध्ये माधव जुलियन यांनी फारसी मराठी शब्दकोश बनवला आणि त्यातून हे नातं किती खोल आहे हे दिसून आलं. काही जण म्हणतात मराठी शुद्ध असली पाहिजे, फारसी शब्द काढून टाकले पाहिजेत. पण खरंच का? मराठी ही फक्त संस्कृत किंवा प्राकृत मधूनच बनली आहे असं नाही. मराठीने फारसी, अरबी, तुर्की, इंग्रजी, फ्रेंच, पोर्तुगीज, अगदी कन्नड, तेलुगू आणि हिंदीतूनही शब्द घेतले आणि स्वतःला समृद्ध केलं. डॉक्टर पृथ्वीराज तौर म्हणतात, भाषा जेव्हा दुसऱ्या भाषेतले शब्द स्वीकारते तेव्हा ती कमकुवत होत नाही, तर ती स्वतःला विस्तारते. इंग्रजी भाषेनं जगभरातून शब्द घेतले,
म्हणून ती इतकी प्रभावी आहे. मराठीनंही तेच केलं. किल्ला, दुकान, खुर्ची यासारखे शब्द मराठीत इतके मुरलेत की ते काढून टाकणं म्हणजे मराठीचा इतिहासच पुसून टाकण्यासारखं आहे. फारसी आणि मराठीचं नातं फक्त शब्दांपुरतं नाही, ही दोन संस्कृतींना जोडणारी गंगा जमुना आहे. फारसी साहित्य, कविता आणि सुफी विचारांनी मराठीच्या संत परंपरेलाही प्रभावित केलं. आजही आपण जेव्हा खजिना म्हणतो, दौलत म्हणतो, तेव्हा आपण फक्त शब्दच नाही तर एक इतिहास, एक संस्कृती बोलतो. 1925 मध्ये माधव जुलियन यांनी फारसी मराठी शब्दकोश तयार केला. त्यांनी फारसी शब्दांचा मराठीतील प्रवास दाखवला. गेल्या 100 वर्षांपासून या नात्याचा अभ्यास सुरू आहे, पण तरीही काहींना फारसी शब्दांचा आक्षेप असतो. प्राध्यापक चिन्मय धारूरकर यांनी म्हटल्याप्रमाणे फारसी शब्दांचा आक्षेप घेणं म्हणजे भाषेचा इतिहास नाकारण्यासारखं आहे. भाषा ही माणसासारखी आहे, ती एकमेकांशी मिळते जुळते, शिकते आणि वाढते. खरंच फारसी शब्दांनी मराठीला केवळ शब्दच नाही तर एक सांस्कृतिक सेतू दिला आहे. हे शब्द मराठीत रुजले, वाढले आणि मराठीतच बनले. मराठी ही खुल्या मनाची गंगा आहे, तिने सगळ्यांना सामावून घेतलं. फारसी शब्दांनी तिला नवे रंग दिले, नव्या संस्कृतींची ओळख करून दिली. किल्ला म्हणताना आपण इतिहासाला स्पर्श करतो, नजर म्हणताना एका परंपरेला उजाळा देतो. हे फारसी मराठी मैत्री म्हणजे शब्दांचा, संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक सुंदर मेळ आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.